विचारी करी पूजन रत्नजडीत चामरे घेऊन ढाळीता हो निज भक्ती. अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आलं. कालच्या कथेमध्ये महाराज असतात आमच्या मार्तंडांना महाराज असतं त्या ठिकाणी कोणाला त्या मल्लासुराला असतं त्या ठिकाणी सांगण्यासाठी कोणाला आमच्या श्री विष्णूला असतं त्या ठिकाणी श्री हरीला मल्लासुराकडे अस्त्र पाठवलं. तेव्हा असतं त्या मल्लासुराला आनंद असला झाला. मल्लासुराने श्री हरीला महाराज असतं सिंहासनावरती असतं त्या ठिकाणी बसवलं. येतोच महाराज असतं त्या ठिकाणी पूजा असतं भगवंताची केली आणि पुन्हा स्वतः महाराज असतं त्याने काय केलं की चामर असतं त्या ठिकाणी घेतलं. त्या दिवशी सांगितलं ना महाराज असं असतं त्या ठिकाणी हलवायचं असतो ते अस्त्र चामर असतो. त्या चामर अस्त्र घेऊ लागला आणि श्री हरीला महाराज असतं त्या ठिकाणी त्या भगवंताला सुख व्हावं म्हणून हा मल्लासुर अस्त्र हरीला वारं महाराज असतं त्या ठिकाणी चामराला घालू लागला. मल्लमणी चिंतन करी मने आमचे पूर्वज पूजिला मुरारी हा आमचा असे कैवारी संशय काही असे ना. मल्लासुर म्हणू लागला पहिलं आमच्या अस्त्र पूर्वजांना महाराज अस्त्र या हरीची या अस्त्र विष्णूची भक्ती महाराज अस्त्र केली ना आणि त्याच भक्तीच्या वर्णन तो अस्त्र श्री हरी आमच्यावर प्रसन्न महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाला आणि खरंच आमच्या अस्त्र पूर्वज अस्त्र त्या ठिकाणी धन्य आणि पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी हरी सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी धन्य की आमच्या पूर्वजांना त्या भगवंताची भक्ती केली म्हणून हा हरी अस्त्र आमच्यावरती कृपा केली आणि आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी दर्शन देण्यासाठी किंवा याच्या मनामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होता हेतू होता की हरी अस्त्र आले ना मग मला सहकार्य करण्यासाठी आले. तो मुलाला खरंच अस्त्र त्या ठिकाणी आम्ही धन्य भगवंत आले म्हणून झालो असा आनंद मल्लासुराला होऊ लागला. आमचे दैत्य निमाले रणी मनोनी साह्य झाला चक्रपाणी आज शिवा सहित अमर मागणी यश कीर्ती मिळवू. धन्य अस्त्र आम्ही त्या ठिकाणी आहोत. आज अस्त्र रणांगण आहे आज अस्त्र युद्धाचा प्रसंग आहे म्हणून तो अस्त्र भगवंत आम्हाला अस्त्र सहकार्य अस्त्र करण्यासाठी आला ना मग अस्त्र निशंक आम्ही अस्त्र युद्ध करू. त्या अस्त्र देवाला अस्त्र त्या ठिकाणी मारू आणि विशेष करून त्या ठिकाणी मार्तंड महाराज अस्त्र या मार्तंडा सुद्धा आम्ही अस्त्र विजयी अस्त्र त्यांच्यावरती होऊन असा हा मल्लासुर अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागला. विष्णूने हातीचे चामर घेऊन मल्लबाई सवीला उत्तमासनी मने वत्सा तुझे हित व्हावे म्हणून आलो असे जाणीजे. हरीने महाराज अस्त्र काय केलं चामर महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे काय मल्लासुर अस्त्र घालू लागला वार महाराज अस्त्र घालू लागला तेव्हा काय केलं या अस्त्र श्री हरीनं त्या मल्लासुराच्या हातातील चामर अस्त्र घेतलं आणि बोलू लागले वत्सा भक्ता मी आज अस्त्र तुझं हित करण्यासाठी त्या ठिकाणी आलो तुला हिताची गोष्ट अस्त्र सांगण्यासाठी आलो ना मग वारे घालायचं अस्त्र सोडून दे माझ्या जवळच्या अस्त्र सिंहासनावरच्या अस्त्र त्या ठिकाणी दोष अस्त्र म्हणून महाराज अस्त्र आपल्या जवळच्या सिंहासनावरती मल्लासुराला श्री हरीनं बसवलं. तुझ अहंकार लोक झाला दारुणा म्हणून दिव्य औषधी आलो घेऊन तरी ऐक माझे वचन जिने आरोग्य औषध तू. हो मल्लासुराला श्री हरी अस्त्र म्हणू लागले वत्सा तुला एक अस्त्र रोग झाला एक अस्त्री बिमारी झाली ती बिमारी अस्त्री कोणती अहंकाराची अस्त्री बिमारी महाराज अस्त्र मी अस्त्र त्या ठिकाणी तू धरलं मीच अस्त्र करताय मीच अस्त्र करणार आहे सर्व काही अस्त्र माझे. ही अस्त्री बिमारी तुला झाली ना मग त्या अस्त्र महारोगावरती औषध घेऊन अस्त्र मी त्या ठिकाणी आलो आणि ते औषध अस्त्र कोणते महाराज अस्त्र त्या औषधाना अस्त्र तुझी व्याधी तुझा अहंकार अस्त्र निघून जाईल ना ते औषध मी आणले असं म्हणणं श्री हरीचं मल्लासुराला येऊ लागलं. पाहे पारणी तुझे असंख्य दैत्य निमाले तैसे सुरत बंधू क्षय पावले पुत्र मित्र गोत्र जन आधी गेले यमसदन पहावया. बघ मल्लासुरा बघ जरा डोळे उघडून अस्त्र बघ तुझे अस्त्र त्या ठिकाणी इष्ट मित्र सुरे धारे अस्त्र त्या ठिकाणी कित्येक सैनापती तुझ्या आज अस्त्र रणांगणामध्ये अस्त्र त्या ठिकाणी मेले यमपुरीला अस्त्र त्या ठिकाणी गेले ना डोळे उघडून अस्त्र त्या ठिकाणी बघ
तुझ्या अस्त्र जवळचे पुत्रा सगट महाराज अस्त्र त्या ठिकाणी निघाले, तुझा भाऊ अस्त्र त्या ठिकाणी युद्धामध्ये मेला ना, मग त्या ठिकाणी माझं म्हणणं ऐक असं हरीचं म्हणणं मला सुराला येऊ लागलं. तैसेच शालक सुस्वरा तैसेच शालक सुस्वरादि कर्म रणी निमालय सजन तैसेच सेवक विश्वास पूर्ण समग्र निमालय रणांगणी. ऐकत का त्या ठिकाणी महाराज तुझे अस्त्र जवळ असणारे, तुझे महाराज अस्त्र आपतो नातेवाईक म्हणजेच अस्त्र तुझा अस्त्र मेवणा मेला, तुझा अस्त्र सासरा मेला, तुझा अस्त्र भाऊ मेला, असे जवळचे नाते. पुन्हा किती न सैन्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी मेलं, मोठमोठाले प्रधान अस्त्र त्या ठिकाणी मेले, असं म्हणणं हरीचं येऊ लागलं. तैसेच गगपती अश्वस्त्रता सहिता रणी निमालेन लागता क्षण तैसाच मनी प्रतापवंत निज प्राणासी मुकला. आई बाबा त्या ठिकाणी अस्त्र अश्वावरले मेले, हत्तीवरले अस्त्र त्या ठिकाणी मेले, हत्तीवरले मेले महाराज अस्त्र नुसते हत्तीवरले मेले का, हत्ती सगट महाराज अस्त्र त्या ठिकाणी मेले, घोड्यावरचे घोड्या सगट मेले, रथावरचे रथा सगट अस्त्र त्या ठिकाणी मेले. विशेष करून अस्त्र तुझा भाऊ अस्त्र मणी हा सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी रणांगणामध्ये मेला, असं म्हणणं हरीचा अस्त्र मल्ला सुराला येऊ लागलं. काळाची अनुकूलता पाहून राहती वर्तती विचक्षण हे न जाणता पावती निधन संशय काही असे ना. बाबा ऐक म्हणले महाराज, जसे दिवस येतील का तसं माणसानं राहावं. उगाच महाराज अस्त्र आपल्यापाशी 10 रुपये असले तर आपण रामपुरी मध्ये बसावं, 10 रुपये नसले तर बसू नये महाराज अस्त्र त्या ठिकाणी. उगाच असणार दिन दुबळाय महाराज, 2-3 दिवसाची झड लागली महाराज अस्त्र त्या ठिकाणी 60 वर्ष वयच नाही ना महाराज, हापतीपीठ झालंच नाही याचं. कसं महाराज अस्त्र कंडक्टर घेईल जमल का, गचंड देईन ना. त्या ठिकाणी दिन दुबळा असलेले शरीर 5 दिवसाची झड लागली महाराजांच्या, 2-3 घंटे पावसामध्ये भिजाय जमतं का? अहो अन्न नाही घरी असले त्या ठिकाणी माहीत नाही करायचं चाललं, जमतं का नाही म्हणणारे. परिस्थिती बघावं, आपलं अस्त्र सहानुकूल आपल्याला काय महाराज अस्त्र तसं माणसाला अस्त्र वागावं. उगच काही करू नये, आणि काही करायला ना महाराज तर काय होतं महाराज घात अस्त्र त्या ठिकाणी होतो. म्हणून डोळे अस्त्र उघड, आज अस्त्र काय व्हाले भोवतालून अस्त्र बघ, तुझे चांगले योग्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी निघाले, मग तुझं अस्त्र त्या ठिकाणी काय करेल म्हणून अस्त्र डोळे उघड, असं म्हणणं अस्त्र आमच्या श्री हरीचं मल्ला सुराला येऊ लागलं. हे राजनीती धर्म संपूर्ण तुझा नसी श्रेष्ठ मुखे करुणा तुझा ऐसा बुद्धिमान तुझा नसे जगती तळी. म्हणलाले श्री हरी म्हणलाले बाबा, हे नाही का जगामधलं अस्त्र भीतय महाराज. आजही तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी जोपर्यंत आपली चलती का तोपर्यंत प्रचार दुरात महाराज अस्त्र करावा. नाही एकदा मतदार अस्त्र त्या ठिकाणी हुशार झाले ना, पैसे घेते तर पुन्हा मतदान करीत नाही, ही राजनीती आहे. कोण म्हणलाले महाराज त्या ठिकाणी श्री हरी म्हणलाले की अशा रीतीने राजकारण करावं. जेव्हा अस्त्र संधी पडल्या आपल्या पुढे ना, तेव्हा अस्त्र येतो चित्त त्यांच्या अस्त्र सेवा करावी, म्हणजे पुढच्या वर्षी बिनविरोध अस्त्र त्या ठिकाणी तर चांगलं काम केलं की चांगलं कार्य होतं. ही राजनीती आहे. आणि तुझ्यासारखा हुशारी तर कोणी आहे का? आणि हुशार जर नसतास तू तर एवढं राज्य उभं केलं असतं का? म्हणून तू असताना बुद्धिवंतस, तुला सर्व गोष्टीचं अस्त्र त्या ठिकाणी ज्ञान आहे ना, मग विचार कर महाराज अस्त्र त्या ठिकाणी तू हुशारच, असं म्हणणं आमच्या हरीचं मल्ला असुराला येऊ लागलो. अरे हा शुळपाणी परम दारुण याशी नाही सदा नमुना वैर करिता पावसी निधन सत्य जाण देवेंद्र. आई बाबा अस्त्र शुळपाणी अस्त्र त्या ठिकाणी साधा नाहीये. साधा अस्त्र त्या ठिकाणी म्हणू नको, साधेपणावरती अस्त्र त्या ठिकाणी जाऊ नको. या बाबांचं असताना सामर्थ्य आघात आहे. याने किती कार्य केले, कसे कार्य केले महाराज अस्त्र वर्णन सुद्धा करता येत नाही. म्हणून या शिवशंकराच्या मार्तंडाच्या अस्त्र त्या ठिकाणी विरुद्धामध्ये अस्त्र जाऊ नको. त्या भगवंताला राग येईल ना तसं अस्त्र वागू नको, असं मल्लासुराला म्हणणं आमच्या हरीचं येऊ लागलं. याचे चरित्र तुझे नसी मंदा अज्ञा अवेरिता होय अमर्यादा यासी करू नये स्पर्धा तरीच कल्याण पावसी. तुम्हाला जर कल्याण करून याचं तर या भगवंताची आज्ञा असणं अवेरण महाराज अस्त्र करू नका. याच्या म्हणण्याच्या विरुद्ध अस्त्र तुम्ही राहू नका. का तर या भगवंताने सर्वांना नियम लावून दिले. जसं आपल्याला नियम दिला ना तसंच महाराज
आणि नियमाचं जर आपण पालन नाही केलं तर हा भगवंत अस्त्र त्या ठिकाणी ऐकून घेणार नाही, तुमचं काहीच चालू देणार नाही. म्हणून अस्त्र तुम्ही काय करा, त्या भगवंताला विरुद्ध अस्त्र लावू नका, त्याचा अस्त्र द्वेष करू नका. आणि महाराजास्त्र जे काही या नियमानुसार चालले याला आटपट अस्त्र आणू नका असं म्हणणं अस्त्र श्री हरी विष्णूचं मल्लासुराला येऊ लागलं. ऐक माझे हित कर वचन, श्री मार्तंड भैरवाशी जाई शरणा, राही परिवार वाचवून सत्वर सकळा जाई जय. ऐक बाबा माझं, मी असते त्या ठिकाणी सांगतो, या मार्तंड भैरवाला तू काय कर, शरणास्त्र त्या ठिकाणी जाय, आपल्या कुटुंबाचं हित अस्त्र त्या ठिकाणी साध्य कर, मुलं बाळा अस्त्र तू घे आणि पातळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी सुखानं राहण्यासाठी जा मल्लासुरा असं म्हणणं आमच्या श्री हरी विष्णूचं येऊ लागलं. हे उत्तर ऐकोनी मल्लासुरा संतप्त जैसा खदिरांगार, नेत्र अर्थ उन्मत्त निशाचर जैसा उलग दुसरुसी. हो महाराजास्त्र त्या ठिकाणी म्हणलाले, काय म्हणलाले, असं श्री हरीचं महाराजास्त्र म्हणणं त्या मल्लासुरानं अस्त्र ऐकलं. मल्लासुरानं असं म्हणणं ऐकलं की याला इतका राग महाराजास्त्र त्या ठिकाणी आला ना, कसा आला म्हणलाले की एखादा अस्त्र त्या ठिकाणी उरक म्हणजे महाराजास्त्र साप, आपल्या अस्त्र बिळामध्ये शांत झोपलाय महाराज, त्याला अस्त्र काढीनं कोणीतरी डवचावं. किती महाराजास्त्र राग त्या सर्पाला येतो, तसा राग हरीच्या बोलण्याचा अस्त्र मल्लासुराला अस्त्र त्या ठिकाणी आला. डोळे महाराज अस्त्र इतक्यासारखे लाल अस्त्र तुरलेला हाता अस्त्र त्या ठिकाणी चुलू लागला आणि हरीला अस्त्र पुढे काय बोलू लागला म्हणतात, जरी करावे प्रत्युत्तर तरी अवज्ञा होतसे फार, म्हणून श्रवणी झालासी सादर उपाय वचले दैत्याचा. महाराज नाही ना असतो काही वेळेस त्या ठिकाणी म्हणी कोण मल्लासुरास्त्र मनामध्ये विचार करूला राग आला, पुढच्या बोलण्याचा राग आला, पण काय करावं महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांना या भगवंताची अस्त्री सेवा केलेली, याचं नाव घेतलेले, याच्या योगाने आपलं कुळ अस्त्र उतरून महाराज अस्त्र गेलेले, याची कृपा अस्त्र राक्षस कुळावरती सुद्धा आहे. म्हणून याला अस्त्र काही बोलता येत नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी असा कार्यभाग अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराचा अस्त्र त्या ठिकाणी झाला. आणि शांतपणानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऐकावं वाटत नव्हतं, तरी पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऐकावं लागलं, अशी स्थिती मल्लासुराची झाली म्हणतात. विष्णू म्हणे ऐकशी चरित्र, संहार करता पाहे त्रिनेत्र, आनंद ब्रह्मांड क्षण मात्रे घडी मोडी स्वलिले. कोण बोलणारे श्री हरी विष्णू अस्त्र बोलले मल्लासुरा, अरे तू काय पोथी पुराण कधी ऐकतो का बाबा, त्या ठिकाणी या भगवंताचं कार्यच आहे. ही महाराजास्त्र त्या ठिकाणी आहे की त्या ठिकाणी सर्वांचा नाश करणं या भगवंताचं कार्य महाराजास्त्र त्या ठिकाणी. उत्पत्ती ही हाच अस्त्र करतो आणि हाच अस्त्र त्या ठिकाणी लय सुद्धा महाराजास्त्र करतो. एवढं सामर्थ्य या भगवंताचे, या अस्त्र मार्तंडाचे, म्हणणं अस्त्र हरीचं मल्लासुराला येऊ लागलं. याने त्रिपुरासुर मारिला, तैसाच गजासुर निवतिला, तैसाच अंधकासुर मारिला, निज प्रतापे करुणिया. मल्लासुराला अस्त्र त्या ठिकाणी आमच्या श्री हरी सांगू लागले, याच शिवशंकरांना त्या ठिकाणी महाराजास्त्र कोण मारला, त्रिपुरासुर अस्त्र त्या ठिकाणी मारला, गजासुर अस्त्र याच शंकरानं मारला, अंधकासुर महाराजास्त्र या शिवशंकरानं अस्त्र त्या ठिकाणी मारला. असा हा अस्त्र भगवंत महाराजास्त्र, हा मार्तंड अस्त्र त्या ठिकाणी याचं एवढं सामर्थ्य आहे. म्हणून तू अस्त्र काय कर, सुखाने राहण्यासाठी पातळात जा. सर्व देवा माझी श्रेष्ठ भैरव, याची आज्ञेत वर्तती सर्व, आज्ञाभंग करिता तू दुर्दैव, निधन पावे दैतेंद्र. दैत्यांचा राजा अस्त्र तू आहेस, म्हणून अस्त्र त्या ठिकाणी सांगतो, याचा अस्त्र आजपर्यंत महाराजास्त्र कोणीच अस्त्र त्या अवहेलना केली नाही. हा अस्त्र मार्तंड भैरवास्त्र साधाय का, याच मार्तंड भैरवाचे अस्त्र आज्ञा महाराजास्त्र सर्वजण पाळतात. महाराजास्त्र सर्वजण पाळून आपले आपले काम यथोचित महाराजास्त्र त्या ठिकाणी करतात. म्हणून तू अस्त्र या भगवंताच्या विरोधात जाऊ नको. मल्लासुराला म्हणणं अस्त्र आमच्या कोणाचं श्री हरीचं येऊ लागलं. वागाई ब्राह्मणास त्रासिले, हे संपूर्ण भैरवास जाणवले, मनोनी कैलासाहुनी येणे केले, तुझा नाश करावया.
मल्ला हा भगवंत अस्त्र कैलासावर फुकट आलाय का? त्या भगवंताला कैलासावरती बातमी असताना कळाली की पृथ्वीवरती एक दैत्य अस्त्र मात्र त्या दैत्यानं काय केलं? गायला ब्राह्मणाला अस्त्र त्रास दिला म्हणून हा भगवंत कैलास करून सोडतच नाही महाराज. पण त्या ठिकाणी त्या भगवंताच्या कानावरती ही गोष्ट गेली की पृथ्वीवरती दैत्य मारले आणि गायला ब्राह्मणाला त्रास करतात ना, मग त्या दैत्याचा वध करण्यासाठी असताना हा भगवंत कैलास सोडून पृथ्वीवरती आलाय आणि त्याच दैत्यामध्ये तुझं सुद्धा नाव आहे असं म्हणणं असतं. कोणाला? या अस्त्र मल्लासुराला येऊ लागले. तरी एक माझे वचन जेणे होय तुझे कल्याण या समयी वाचवी प्राण हेची श्रेयस्कर तुझ असे. हो, त्या ठिकाणी सोयीस्कर तुला कोणते? माझं म्हणणं ऐकायचं. माझं म्हणणं ऐकायचं. काय करायचं? महाराज अस्त्र पृथ्वी सोडायची आणि पाताळामध्ये जाऊन अस्त्राचं हेच तुझ्या अस्त्र फायद्याचे आणि हेच तू अस्त्र त्या ठिकाणी कर. कोणाला? मल्लासुराला म्हणणं श्रीहरीचं येऊ लागलं. अरे हा शिव क्रोध संपन्न शांतवियासी जागुनी शरण याशी युद्ध करावे दारुण हे तुली बाबा आज्ञा. अरे हा अस्त्र शिवशंकर आहे, मार्तंड भैरवास्त्र यांना अस्त्र आधीच राग आहे. पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी या भगवंताला गायचा आणि ब्राह्मणाची महाराज अस्त्र आवडेल त्या दोघांना तू अस्त्र त्रास दिल्यास मग या राग आलेल्या भगवंताला शरण अस्त्र तू त्या ठिकाणी जाय ना आपलं अस्त्र हित करून घे. युद्धाला अस्त्र जाऊ नको म्हणणं श्रीहरीचं मल्लासुराला येऊ लागलं. या भैरवाचे क्रोधाग्नी माझी आपुली देहा होती न घाती सजी मनी निमाला नामाजी हे काय पूर्ण नेनसी. मल्लासुराला श्रीहरी बोललाले त्या रागामध्ये त्या शिवशंकरला त्या मार्तंडाला इतका राग आहे महाराज की एक अस्त्र त्या ठिकाणी अग्नी महाराज अस्त्र त्या ठिकाणी रागायचं आहे. त्या अग्नीमध्ये तुझ्या देहाची अस्त्र आहुती अस्त्र तू टाकू नको. तू अस्त्र तुझं कल्याण करून यायचंय ना, मग शरण अस्त्र त्या भगवंताला जा, कुटुंब घे आणि पाताळात जा. विष बक्षुन कोण वाचले मागे पहावयास कोण उरले दैतेंद्रा तुझ अवदशे निगाशिले म्हणून न सुचेची काही. महाराज त्या ठिकाणी म्हणतात ना, तू घडाच आपल्याला माहित नाही कोणता? पापाचा घडा. पापाचा घडा अस्त्र पडलं ना महाराज अस्त्र अवदसा अस्त्र त्या ठिकाणी शिरते म्हणत डोसक्यामध्ये महाराज अस्त्र खरं खोटं अस्त्र त्या ठिकाणी काय तर कळत नाही. तसं तुझं अस्त्र कार्य झालंय. अरे विचार कर, एक अस्त्र 20 कालीला अस्त्र जेवणाचं ताट आहे आणि ते ताट खाल्ल्यानंतर महाराज अस्त्र आतापर्यंत कोणी वाचलंय का? आणि खाणाऱ्यापैकी कोणी वाचले का बघण्यासाठी वाचल का? असं म्हणणं श्रीहरीचं येऊ लागलं. असं करून कोणाचाही कार्य बघा अस्त्र सिद्धीला गेला नाही म्हणून सावध अस्त्र होय आपलं अस्त्र हित त्या ठिकाणी करून घे. मल्लासुराला म्हणणं अस्त्र श्रीहरीचं येऊ लागलं. ही वचने माझे करू लागती तरी आम्हास यासी काहीशी क्षिती तुझे पूर्वज पूजले आम्हा प्रती म्हणून कल्याण इच्छित असे. त्या ठिकाणी मी जे बोलतो ना ते अस्त्र तुला रुचणार नाही, तुला अस्त्र ते पचणार नाही, तुला अस्त्र त्या ठिकाणी राग येईल. आम्ही अस्त्र तुला सांगायला नाही पाहिजे. आमचा अस्त्र त्या ठिकाणी धर्म आहे का? आम्ही तुझं अस्त्र त्या ठिकाणी तुला सांगाव का? ते काहीच नाही म्हणलं. पण एकच अस्त्र तुझ्या पूर्वजांना अस्त्र त्या ठिकाणी माझं काय केले? अस्त्र त्या ठिकाणी भोजन केले, माझं अस्त्र नाव घेतले म्हणून माझं अस्त्र खरंच अस्त्र भगवंत अस्त्र त्या ठिकाणी कशी भगवंत कसे तर पाण्याची उपमा असते आमच्या संतांना भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी दिली. आताही बघा महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाण्याची उपमा भगवंताला दिली. कशा रीतीने दिली? एक अस्त्र वाळलेलं महाराज अस्त्र बी, एक अस्त्र वाळलेलं बी आपण कोरड्या रानामध्ये अस्त्र त्या ठिकाणी काय केलं? लावलं. ते उगवत का? कोरड्या रानामधलं बी उगवत नाही महाराज. ज्यावेळेस तुम्ही बकेटभर पाणी त्या बियावरती टाकताल तेव्हा अस्त्र अंकुर होतो. पुन्हा महाराज अस्त्र मोठं होतं. कशाला होतं? पाणी घातल्यानं महाराज अस्त्र मोठं होतं. मोठं होतं केवढं? मोठं होतं, मोठंची मोठं महाराज अस्त्र होतं. मग विचार करा, त्या झाडाचं अस्त्र त्या ठिकाणी मोठं सुरू झालं बियापासून. कशाच्या योगानं? पाण्याच्या योगानं झालं ना, पाण्याच्या योगानं. मग ते झाडास्त्र आपण तोडलं, त्या झाडाची अस्त्र नाव केली. नाव केली ना महाराज, नाव केली ना. मग विचार करा, समुद्रामध्ये पाण्यामध्ये एक सुईच्या टोका इतका असणार दगड तुम्ही टाका, सुईच्या टोका इतका
तेवढा दगडास्त्र पाणी खाली बुडवतं, पण जे झाड अस्त्र वाळले त्याची नाव केली ना, ते लाकूडास्त्र पर्वता एवढा अस्त्र तुम्ही समुद्रामध्ये टाका, पाण्यामध्ये टाका, बुडतं का? का बुडत नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी? का म्हणतो ते अस्त्र त्या लाकडाची उत्पत्ती कुठून झाली? पाण्यापासून अस्त्र झाली. पाण्यानं त्याला अस्त्र उगवलं, पाण्यानं मोठं अस्त्र केलं, पाण्यानं भांड्या मोठ्या झाल्या, फळाला अस्त्र त्या ठिकाणी आलं ना, म्हणून अस्त्र मीच उत्पन्न अस्त्र केले आणि मीच अस्त्र त्या ठिकाणी बुडवू कसं? म्हणून अस्त्र तसंच कार्य अस्त्र या हरीचं आहे. हा हरी अस्त्र कुणालाच महाराज अस्त्र त्या ठिकाणी लयाला अस्त्र जाऊ देत नाही, महाराज अस्त्र त्याचं वाईट अस्त्र होऊ देत नाही. का? तर त्याच भगवंतापासून सर्वांची अस्त्र उत्पत्ती. मग ज्याच्यापासून उत्पत्ती झाली तू अस्त्र त्या ठिकाणी कसा नाश करील? तसं महाराज अस्त्र भगवंताचं कार्य आहे. आणि भगवंत म्हणले बाळा मी तुला सांगायलो ना, त्या ठिकाणी असा कार्यभाग अस्त्र झालेला आहे. तुझ्या अस्त्र पूर्वजांना माझं नाव घेतलेलं आहे, त्यानं भजन माझं केलेलं ना, मग तू अस्त्र असं वाईट तुझं व्हावं असं माझ्या मनामध्ये काहीच नाही. एरवी मी तुला सांगाय नाही पाहिजे, पण याच्यामुळे सांगतो. त्वा प्रल्हाद कुळी घेतला जन्म, म्हणून संकट आम्हाला गुण तुझे कुळ रक्षावे संपूर्ण. प्रीत मनी पजली. बरं तुला अस्त्र त्या ठिकाणी तुझी किव काय आली? तर तू अस्त्र माझ्या भक्ताच्या कुळामध्ये, तो भक्त प्रल्हाद ज्यानं बालपणीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी आईच्या उदरामध्ये माझं नाव घ्यायला सुरू केलं, त्या भक्ताच्या कुळामध्ये तू जन्माला अस्त्र आलास ना, म्हणून तुझी मला अस्त्र किव त्या ठिकाणी येते. एरवी काही नाहीये असं म्हणणं श्री हरी विष्णूचा अस्त्र कोणाला मला सुराला येऊ लागलं. तरी वत्सा ऐके माझे वचन, माझे वचनाचा अभेद करिता निधन. युद्ध उत्सव दे टाकून पाताळी पुरीत. याच्यासाठी बाबा हा अस्त्र जो काही अट्टास तू युद्धाचा अस्त्र त्या ठिकाणी मांडलास ना, तू अस्त्र सोडून दे. मनातून अस्त्र युद्ध करायचे, टाकून अस्त्र दे आणि पाताळामध्ये जाऊन सुखानं अस्त्र त्या ठिकाणी राहा असं म्हणणं अस्त्र श्री हरी विष्णूचा अस्त्र मल्लासुराला येऊ लागलं. ऐसे विष्णूचे भाषण ऐकून मल्लासुर क्रोधे खवळला हुताशन. दात खाई करून हात जोडी क्षणक्षणा. महाराज ज्याच्या मनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी कपट आहे, ज्याच्या मनामध्ये काम क्रोध आहे ना, त्याला किती बी चांगलं सांगा महाराज डोसकं फोडून घ्या, ते म्हणणार नाही माझंच खरंय आणि मी वागतो का तीच बरोबर आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी इतकं श्री हरीनं अस्त्र सांगितलं, हिताचं सांगितलं, ज्यानं जीव वाचतील, ज्यानं प्राण वाचतील ते अस्त्र सांगितलं. पण हा अग्नी जसा भडकावा तसा राग अस्त्र मल्लासुराला अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागला. भुजा पिटून मल्लासुर बोले विष्णूसी प्रत्युत्तर. परम उन्मत्त निशाचर भेदमानी अनुमान. महाराज अस्त्र याला बलाचा अस्त्र, गर्व होता, अहंपणा अस्त्र त्या ठिकाणी होताना मी एक अस्त्र करताय मी केलं की काही होतं. महाराज इतका अस्त्र श्री हरीने सांगितलं, समजून महाराज अस्त्र सांगितलं. हा बाबा अस्त्र खाली महाराज अस्त्र श्री हरीने बसवून सिंहासनावरती बस माझ्याजवळ. तू किंवा डोक्यावर हात फिरवला होता महाराज, तुझं हित करण्यासाठी आलो असं म्हणले होते श्री हरी, पण हा सिंहासनावर उठला महाराज आणि पुन्हा हाबूक ठोकू लागला. हा पठ्याक अस्त्र साधा आहे का? यानं किती जणांना पाणी पाजले. असा अस्त्र त्या ठिकाणी हाबूक ठोकून हा मल्लासुर बोलू लागला. तुमचे भाषण श्रवण केले, त्याने माझे हृदय विदारले. माझे पूर्वजांचे तुमचे पूजन केले, म्हणून सहन केले असे. डोसकं घालू लागला, हाबूक अस्त्र ठोकू लागला आणि पुन्हा बोलू लागला. महाराज श्री हरीला बोलला, भगवंता तुम्ही जे काय बोललात ना ते मला चांगलं वाटलं का? नुसता अग्निअस्त्र माझ्या हृदयामध्ये अस्त्र जुळू लागला, इतकं हृदय पोळायले भाऊ, पण काय करावं तुम्हाला काहीच म्हणता येत नाही. माझ्या अस्त्र आज्या पंजाला अस्त्र तुमचं भजन केलंय ना, तुमचं नाव घेतलंय ना, आतापासून तुमची पूजा केली ना तिनं, म्हणून मी अस्त्र गपची बसलो. नाही तर हेच शब्द दुसऱ्या कोणी सांगायचे असते, माझ्या प्रधानानं कोणी त्याची दाखवली असती. तरी ऐकाजी माझे वचन, तुम्हा घाली तो लोटांगण. शिवशैनीन राहावे आपण हीच प्रार्थना माझी असे. पुन्हा श्री हरीला हा अस्त्र कोण मला सुरास्त्र म्हणला, भगवंता तुमचं अस्त्र माझ्या आजा पंजाला नाव घेतलेले, तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही काय करा, ह्याच्या बरोबर गव्हाबरोबर किडे बिरगळतील, म्हणून तुम्ही काय करा
मग चुकून तुम्ही बी त्याच्यामध्ये घायल होता असं याचं म्हणणं होतं. तुम्ही काय करा, त्या शिवसेन मल्हारीकडे असताना त्या ठिकाणी जाऊच नका, तुम्ही तुमच्या घरी असताना त्या ठिकाणी जा, त्याच्यामध्ये सहभागी होऊ नका, नाही तर तुम्हालाही दुखापत असतं त्या ठिकाणी होईल, असं म्हणणं मल्लासुराचं श्री हरी विष्णूला येऊ लागलं. तुम्ही या मनी चूल शिखरी स्वस्थ राहावे सहपरिवारी, माझी युद्ध कौशल्य निर्धारी निज नयनी अवलोकी. बरं जाऊ द्या मुलाला, तुम्ही असताना तुमच्या घरी बी जाऊ नका आणि त्यांच्या सैन्यात बी जाऊ नका. तुम्ही काय करा, याच मनुचूल नावाच्या पर्वतावरती म्हणजे माझ्या असताना या पर्वतावरती राजवाड्यामध्ये असताना राहा आणि मी युद्ध असताना गेलो की मी कसं युद्ध करतो ते इथून तुम्ही असताना तुमच्या परिवारात सगळं असताना त्या ठिकाणी बघा, असं मल्हारी कोणाचं मल्लासुराचं म्हणणं असताना श्री हरीला येऊ लागलं. हा शिवसैन्या सहित निमालीन निभ्रांत याचा संदेह मनात किमपि येऊन दिजे. जरासा मी तुमच्या मनामध्ये संशय येऊ देऊ नका की हा काय करीन, मी निश्चितपणे अस्त्र शिवाचं सैन्य अस्त्र त्या ठिकाणी मारील, असा हा कोण मल्लासुर बोलू लागला. या युद्धाचा बळीवार किती तृणवत दिसे मजप्रती, तुम्ही याची न करावी क्षिती स्वस्थ चित्ते असावे. तुम्ही आरामशीर अस्त्र त्या ठिकाणी राहा, मला युद्धाचं भीव वाटत नाही, हे युद्ध म्हणजे माझ्यासाठी गवत उडवल्यासारखे. हे स्वामी अवधारी वचन तुम्हास रक्षावया इच्छिते माझे मन, पूर्वजे केले तुमचे पूजन परम भक्ती करोनिया. महाराज काय असतं सांगा, आता उगाच काय तू काय म्हणतो महाराज, मला तुमची किव आली, श्री हरीला म्हणालाय मला तुमची किव आली, मया पूर्वजानं तुमचं भजन केलंय म्हणून तुमचं अनहित मला असतं त्या ठिकाणी होऊ देऊ वाटत नाही, तुमची किव आली, तुम्ही माया घरी राहा आणि माझं कौशल्य माझं युद्ध असतं बघा. हे गदाधरा दया घना तुम्हास माझी असे प्रार्थना, या पर्वताचे शिखरी जगजीवना राहून माझे युद्धावलोकी. हो तुम्ही काय करा, खरंच सांगतो, तुम्ही तिकडे तुमच्या अस्त्र घरी सुद्धा जाऊ नका, माझं अस्त्र वैकुंठाला जाऊ नका आणि युद्ध त्या अस्त्र कोणाकडं मल्हारीकडे सुद्धा माझं अस्त्र मार्तंडाकडे जाऊ नका, तुम्ही इथंच अस्त्र त्या ठिकाणी राहा आणि माझं युद्ध अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी बघा. हे माझ्या दीर्घ करुण, हे माझ्या तर्क करुणा भस्म होतील लागता क्षण, हे अमर मज दिसती तृण सत्यचा काय म्हणलेला मल्लासूर म्हणलेला भगवंता, माझं म्हणणं हे खरं, मी खोटं असलं त्या ठिकाणी बोलत नाही. या पट्ट्याला राग जितका आलाय की हे माझ्या रागापुढे असले जे काही सैन्य ना ते गवतासारखं असलं जळून जाणार आहे, जळून जाणार आहे ना. मग तुम्ही मूळ अस्त्र म्हणणं आहे का, तुम्हीही त्याच्यामध्ये तुम्हाला उडण मारत अस्त्र जळे अस्त्र लागत्याल म्हणून तुम्ही तिकडे जाऊ नका, इथंच अस्त्र राहा. माझा बंधू सेना सहित शिवे मारिला निश्चिता, तेने माझे अंतःकरण तप्त झाले असे दयाळा. काय सांगावं भगवंता, हे दयाळा, माझा अस्त्र लाडका भाऊ अस्त्र यानं मारला ना, मला तर आधीच अस्त्र राग होता पण माझा भाऊ मारला म्हणून मला आणखीन डबल राग अस्त्र त्या ठिकाणी आला. शिवाचे गण माझे सैन्य ग्रासिले असे संपूर्ण, इंद्रे कपट भाव धरून शिवसायासी आणि खरं सांग काय म्हणले, माझं सैन्य मारलं, शिवाचे गण हे मारत असतं त्या ठिकाणी कित्येक निमाले, याला कारण अस्त्र कोण झाला असेल तर या अस्त्र इंद्रानं सर्व अस्त्र कार्य केलं, आपल्या सहकार्यासाठी अस्त्र मार्तंडाला अस्त्र इथपर्यंत आणलं. शिवाचे आमचे वैर्यदान भावयाचे नसे कारण, इंद्राचा पक्षपात धरून आमचा घात करीत. भगवंता ऐका ना, अहो या अस्त्र मार्तंडाचं आमचं काही वैर अस्त्र होण्याचं काही कारण आहे का, आम्ही का शेजारी शेजारीत का, महाराज असं नाही का शेजारी शेजारीच भांडण लागत अशातला भाग नाही, पण म्हणू लागले महाराज अस्त्र या भगवंताचं या मार्तंडाचं आमचं पूर्वीचं काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी वैर नाही. काय केलं, या इंद्रानं अस्त्र विनंती त्या मार्तंडाची अस्त्र केली आणि मार्तंड अस्त्र त्या इंद्राला सहकार्य करण्यासाठी अस्त्र युद्धाला आले, नाही तर आमचं अस्त्र त्या भगवंताबरोबर युद्ध नाहीये. भगवंता म्हणणं अस्त्र मल्हारीचं श्री हरीला येऊ लागलं. तरी आता समरांगणी शिवाचे उदर टाकीन फोडूनी, तैसाची अमराचे हृदय चिरुनी, त्या रुधिरे स्नान करू. काय म्हणला महाराज
शक्राचे रक्ते करुणा निज पितराचे करू तर्पण तरीच दैत्य कुणी घेतला जन्म सत्यजान पुरुषोत्तमा. महाराज असते त्या ठिकाणी विचार करायसारखी आणि महाराज असते त्या ठिकाणी खरंच असणं ऐकण्यासारखी असणारी गोष्ट आहे. काय बोलणारा महाराज आपण पित्राला असलं त्या ठिकाणी जरा सक्त इटा जंगल असतं होऊ देत का हो, काहीतरी होऊ देत का. पण हा बोलणारा याचे महाराज पितृ कसे असतील विचार करा. हे बोलणारा मी पित्राला असलं त्या ठिकाणी तर्पण देताना असतं इंद्राचं असतं रक्त आहे का ते महाराज असतं त्या ठिकाणी तर्पण करीन. मग महाराजाचे पितृ काय खात असतील त्या ठिकाणी कोणाला एवढं कार्य करीन यांचं हृदय असतं इंद्राचं चिरीन इंद्राच्या हृदयातल्या रक्तानं महाराज असतं तर्पण असतं माझ्या पित्राला देईन असं म्हणणं मला सुराचं येऊ लागलं. माझी शस्त्रे क्षितित बहुता त्यासी रक्तपान नसे सत्य ती देव रक्ते करीन धृत तरीच दैत्य कुळी जन्मलो. आणि पुन्हा बोलणारा महाराज असतं माझे किती दिवसाने रक्त असतं त्या ठिकाणी पिलेली असते शस्त्र नाही किती दिवसाने शस्त्रमध्ये म्यानामध्येच महाराज असतं त्या ठिकाणी आतापर्यंत बाहेर निघालीच नाही पण त्याला असतं ताण लागलेली आहे ती ताण आतापर्यंत त्यांची महाराज असतं त्या ठिकाणी तृप्त झालेली नाहीत. मग मी काय करीन आता युद्ध करीन देवाबरोबर आणि देवाच्या रक्तानं माझ्या असताना शस्त्र अस्त्र तृप्त करील एवढं कार्य मी करील. शस्त्राची तृप्ती झाल्या विना माझे जीवित्व मृतवत जान दैत्य कुणी मी षंड प्रमाण जन्मलो ऐसे जाणीजे. भगवंता जर अस्त्र मी माझ्या सूर्याच्या बळावरती देवाच्या रक्तानं माझा अस्त्र शस्त्रास्त्राची ताण जर नाही भागवली ना तर माझ्या कुळामध्ये मी एक अस्त्र त्या ठिकाणी षट जन्मलो म्हणायचं माझ्याच्याने नपुसकता असताना मला आली असं म्हणायचं. जर मी अस्त्र त्या शस्त्रास्त्राची ताण जर नाही भागवली तर असं माझं अस्त्र त्या ठिकाणी नाव पडल्या जाईल भगवंता म्हणणं श्री हरीला त्या कोणाचं मल्लासुराचं येऊ लागलं. पाहिमा चक्र पाणी व्यर्थ वैर शिवे आमासी करुणी माझा बंधू समरांगणी मारिला से व्यर्थची. पाहण भगवंता उगच काहीच कारण नव्हतं त्या अस्त्र मल्हारीनं अस्त्र मारताना अस्त्र काय केलं युद्धामध्ये माझा अस्त्र भाऊ त्या ठिकाणी अस्त्र प्राणाहून प्रिय अस्त्र माझा भाऊ अस्त्र मारला. बघा ना तुम्ही काहीतरी विचार करा ना किती अन्याय त्या भगवंतानं माझ्यावरती केला. भगवंता श्री हरीला म्हणणं अस्त्र कुणाचं मल्लासुराचं येऊ लागलं. तरी ऐक माझे वचन देवांची गात्रे छिन्न भिन्न शस्त्रघाते करून अंबर सिंचन मी आता. काय म्हणला माझा स्त्री त्या ठिकाणी म्हणला बरं भगवंता ऐका म्हणला आता मी काय करेन हे जे देवास्त्र युद्ध करण्यासाठी आलेत ना त्याचे गात्र अस्त्र मी अस्त्र त्या ठिकाणी म्हणजेच हातापायाचे अस्त्र तुकडे तुकडे अस्त्र त्या ठिकाणी करीन आणि पुन्हा हे जे रक्त ना समजा अस्त्र अंबरामध्ये अस्त्र त्या ठिकाणी उडविला असा पराक्रम मी त्या ठिकाणी करील. हा मल्लासुर श्री हरी विष्णूला बोलू लागला. हा भैरव मरेल व्यर्थ मदसी युद्ध करावया नसे सामर्थ्य रणी पाहुनी पळेल येतात संशय काही असे ना. भगवंता तुम्ही संशयित अस्त्र धरू नका. हा अस्त्र भैरव सुद्धा महाराज अस्त्र काय होणार आहे या रणभूमीवर महाराज अस्त्र त्या ठिकाणी पळून जाणार आहे. कशामुळे तर माझा प्रताप अस्त्र त्या ठिकाणी पराक्रम बघून त्या भैरवाचं सुद्धा असं कार्य महाराज अस्त्र होणार आहे म्हणू लागला. तृण पर्वत विशाळ झाला अग्निशी भेटावयासी आला तो काय चिरंजीवी जाईल सदनाला भस्म होईल क्षणमा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काही म्हणलं नसतं कुठं कसं तर म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणी काही आपण आपल्याला बोलून घ्यायचं आणि तू काय म्हणला स्वतःला अग्नी म्हणू लागला आणि महाराज अस्त्र आमच्या मार्तंड भैरवाला बोलू लागला. कशाचा गवताचा असलेला पर्वत तो श्री हरीला बोललेला भगवंता एखादा गवताचा पर्वत जर मोठाची मोठा महाराज जर झाला जरी झाला तर झाला पण त्या गवताच्या पर्वतानं आपल्या जागेवर राहावं ना तो अग्नीला असताना भेटाय त्या ठिकाणी आलाय. बरं भेटायला ना अग्नीची याची भेट झाली तर त्या पर्वताचं काही खरं राहील का. तसं कार्य महाराज असतं या ठिकाणी झालं म्हणतात. माझा क्रोधाग्नी दारुण निर्मनुष्य मही करीना अमरावती ओस पाडील संशय चित्ती न धरी. तुझे संशय चित्तामध्ये धरू नका. माझा अस्त्र राग किती अस्त्र प्रबळ ही अस्त्रे महाराज पृथ्वी निर्मनुष्य
तेवढा पराक्रम भगवंता मी करीन. माझे क्रोधाग्नी ज्वाले करुण रसातळीचे नाग पावती मरणा त्रैलोक्य होय कंपायमान हे विदित तुम्ही असे. महाराज असते त्या ठिकाणी मुलाला भगवंता तुम्हाला अस्त्र हे माहिती की माझ्या रागाच्या पुढे अस्त्र कोणी जातपर्यंत अस्त्र टिकला नाही. पाताळामध्ये नाग सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपला प्राण माझ्या रागा पुढे अस्त्र त्या ठिकाणी सोडतील. तुम्हालाही याच्यामध्ये तुम्हाला तर ज्ञानच आहे असं म्हणणं असतं त्या ठिकाणी कोणाचं मल्लासुराचं येऊ लागलं. आता तुम्हासी बोलू फार युक्ती मारीन सर्व अमर तुम्हा करीतोची नमस्कार कृपा दृष्टी आसन. हो त्या ठिकाणी मुलाला आता मी काय करतो तुम्हाला नमस्कार असतो त्या ठिकाणी करतो. सर्वांचा अस्त्र काटा काढून टाकतो. तुम्ही काय करा माझ्यावर कृपा दृष्टी महाराज असतो त्या ठिकाणी राहू द्या. क्रोधे फिरवी तसे नयना दात खाय कर करुणा मने अमराशी मी बक्षील तेव्हा माझा दासुग. हो त्या ठिकाणी असते काय मुलाला करकरे दात खाऊला मोठी अस्त्र त्या ठिकाणी चुळू लागला म्हणू लागला या अस्त्र इंद्राचं अस्त्र इंद्राला कधी कधी मी अस्त्र त्या ठिकाणी मारीन. जोपर्यंत इंद्राला मारित नाही ना तोपर्यंत माझा क्रोध अस्त्र त्या ठिकाणी शांत होणार नाही असा हा मल्लासुर बोलू लागला. श्री नारायण म्हणे ऐक वचना विनाश काली झालासी बुद्धिहीन व्यर्थ जल्पसी मध्ये करुण काय तूच सांगू आता. श्री हरी विष्णू अस्त्र त्या मल्लासुराला बोलले बाबा उन्मत्त अस्त्र तू त्या ठिकाणी झालास तुझा अस्त्र त्या ठिकाणी अंतकाळ मार्ग अस्त्र जवळ अस्त्र आला ना विनाश काले विपरीत बुद्धी तसं कार्य अस्त्र बाबा तुझं झाले तुझा विनाश काल अस्त्र जवळ झालाय. तुला अस्त्र गवत कोण आहे आणि अग्नी कोण आहे याचंच भान महाराज अस्त्र त्या ठिकाणी राहिलं नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपली आपली परी धरून महाराज अस्त्र चाललं ना चांगलं अस्त्र कार्य होतं. महाराज आपली स्पीड आपल्या गाडीची किती तेवढेच महाराज अस्त्र त्या ठिकाणी पळवावं आणि जर जास्त स्पीड झाली तर काय होतं महाराज अस्त्र त्या ठिकाणी उलटून पडतं. तसं कार्य अस्त्र तुझं झालं म्हणाले तू अस्त्र जास्त वर्गना अस्त्र करू नको जास्त अस्त्र अहंपणामध्ये अस्त्र जाऊ नको म्हणणं अस्त्र श्री हरी विष्णूचं कोणाला त्या अस्त्र मल्लासुराला येऊ लागलं. पराचे ऐश्वर्य न जाणती आपले ऐश्वर्य करुणी दुर्लती ते शक्त मूर्ख जाणावे निश्चिती उपमा त्यासी तुझी नसे. दुसरी उपमा त्यांना नाही बोलणारे कोणाला महाराज दुसऱ्याचा असणारं सामर्थ्य किती आहे. महाराज अस्त्र दुसऱ्यामध्ये सामर्थ्य पैशाचं किती आहे बळाचं किती आहे त्याच्यामध्ये ताकद किती आहे. लहानपणापासून गाई म्हशीचं दूध पितो बुवा आणि इकडे अस्त्र महाराज उत्पत्ती पहिलवाने. महाराज अस्त्र त्या ठिकाणी बरोबरी करावं युद्ध अस्त्र त्या ठिकाणी करावं पण महाराज अस्त्र काठीवाल्यानं जाग्यावर काठी फिरून बंदूकवाल्याच्या नादी लागू नये. हे काय म्हणतोय काठीवालं ते बंदुकीवाले तिथे उभं आहे. आता मी पळत पळत जातो आणि त्याला एका काठीतच महाराज अस्त्र पाडतो आणि त्याच्या कशी बंदूक आहे ना ते तुला अर्ध पिऊ देत नाही धडाक्याला उडून टाकते. मग त्याच्या कायला नादी लागायचं महाराज अस्त्र दुसऱ्याचं सामर्थ्य अस्त्र न बघता जर आपण आपलाच हुशारकी अस्त्र त्या ठिकाणी केली ना आणि माझ्याच अंगामध्ये जास्त मुळे माझ्याच कशी अस्त्र खूप पैसा म्हणून काही करायला गेलं ना महाराज अनहित अस्त्र त्या ठिकाणी होतं असं म्हणणं आमच्या श्री हरीचं कोणाला येऊ लागलं मल्लासुराला येऊ लागलं. तुझे बुद्धीशी काय झाले कैसे तुझ मृत्यूने ग्रासिले अवदशेने शोषिले तुझ कैसे दैतेंद्रा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी श्री हरी म्हणले महाराज त्याला आलू आलू असं म्हणले अरे तुला काय झाले कशी अवदसा तू या डोसक्यामध्ये शिरली तुला काही कसं कळण झाले इतकं सांगून मी तुझ्या डोसक्यामध्ये असणारे किडे पडले तुला महाराज अस्त्र त्या ठिकाणी काहीच कसं खऱ्या ज्ञानाचं अस्त्र त्या ठिकाणी तुझ्या हृदयामध्ये ज्ञानाचा खऱ्या उदय होईल झालाय तुला काय झाले असं म्हणणं श्री हरीचा अस्त्र कुणाला मल्लासुराला येऊ लागलं. वत्सा मद देता कुलतुरी आपले स्वहित स्वीकारी युद्ध उत्सव सोडावा सत्वरी मम आज्ञे करुनिया. बाबा तुला अस्त्र काय झालं तुला अस्त्र मद चढलाय ना तो मद अस्त्र त्या ठिकाणी सोडून दे बरं असं तसं नको म्हणाले माझी आज्ञा म्हणून तरी तेवढं कार्य कर. तू अस्त्र तो युद्धाचा टास
मला सुराला येऊ लागलं. माझी वचने वज्राहुनी कठीण तुझ वाटत असतील प्रमाण परिणामी अमृत समान होतील की देते मी म्हणालो ना, मी जे तुला सांगायलो ते असणारे माझे वचन तुला वज्रापरीस कठीण असलं त्या ठिकाणी वाटत असतील, पण तू असलं त्या ठिकाणी ऐक. मी म्हणलेलं तू जर ऐकलं ना तर माझेच वचन तुला पुन्हा फुलासारखे असलं त्या ठिकाणी वाटतील, पण एकदा ऐकून तर बघ ना, असं म्हणणं मला सुराला असतं श्रीहरी विष्णूचं येऊ लागलं. व्यर्थ मरणे पशी समान जीवित्व सर्वाहुनी प्रिय जाण आत्महितार्थ संपूर्ण पदार्थ मात्र असती. श्रीहरी विष्णू असतं त्या ठिकाणी म्हणू लागले. ज्ञानाचं असतं काम कसं महाराज असतं त्या ठिकाणी. महाराज असतं काही महाराज असतं कितीही काही व्हावं, संकट यावं, काही व्हावं, आणि कुठं लवावं कुठं नाही लवावं. महाराज आधी या जीवात्म्याला असतं त्या ठिकाणी हा देह ना कशासाठी आलाय, हित करण्यासाठी असतं त्या ठिकाणी आलाय. आणि जर महाराज असतं आपल्या पायाला असतं काही व्याधी झाली किंवा असतं त्या ठिकाणी हाताला काही व्याधी झाली, नीट होत नसेल तर कापून टाकावं, जीव वाचवावा. आणि ज्यानं कोणी महाराज असतं जीव वाचवला आणि चांगल्या मार्गाला चालला ना त्याचा असतं हित त्या ठिकाणी होतं. आणि विनाकारण जर महाराज असतं त्या ठिकाणी रेल्वेच्या पुढे जर खंडीत घेऊन पळालं तर महाराज काय होणार आहे, महाराज असतं मृत्यू येणार आहे, अनहित होणार आहे ना. तसं कार्य असतं त्या ठिकाणी करू नये. आधी आपला प्राण असतं त्या ठिकाणी वाचवावा. पुत्र कलत्र पौत्रादिक मित्र सुरत बांधवादिक परिवार साकर सेवक अर्थ इच्छक सर्वही. महाराज असतं त्या ठिकाणी श्रीहरी विष्णूच्या मुखामधले असतं हे वाक्य. महाराज असतं आपण मनानं काही सांगत झालं, श्रीहरी विष्णू असतं त्या ठिकाणी म्हणतात की बाबा हे असतं ज्ञान तुला कधी सांगालो, 30-40 तुझं असतं वय, तू चांगला सुखनीस, तू हातपाय असते चांगले चालले, सर्व काही तू यज्ञ करू शकतो, तेव्हा तुला हे ज्ञान सांगलो. अहो विचार करा, 4 पायीवरती झोपल्यानंतर हे ज्ञान त्या जीवाला प्राप्त झाल्या काय उपयोग आहे त्याचा. महाराज असताना 4 पायीवरती म्हणजे बाजावरती असताना झोपला, त्याचे हात उतरलं, पाय उतरलं, सून कदरली, सासू कदरली, मुलगा कदरला, सर्व कदरलं, हे ज्ञान त्याला झालं, काय उपयोग आहे का. महाराज असताना त्या ठिकाणी. आणि हेच महाराज असताना हे श्रीहरीनं सांगितलेले शब्द केव्हा महाराज असताना मनुष्याला कळतात, जेव्हा बाजा पडतो का तेव्हाच कळतं. तेव्हा बायको नाही, लेकरं काही कामाची नाही, कोणीच काही महाराज असताना कामाचं असतं त्या ठिकाणी नाहीये. माझे हातपाय चलत होते ना, माझ्या खिशामध्ये पैसा होता ना, जेव्हा हातपाय चलत होते तेव्हा मल्हारीच्या मंदिरामध्ये गेलो नाही, पोती असते अर्धा घंटा ऐकली नाही. या लेकरासाठी घरादारासाठी असतं सर्व माझा देह महाराज असतं झिजवला त्या लेकरा बाळासाठी. आज माझ्यावरती ही वेळ बाजार पडायची आली ना, मला कुत्र्यासारखी भाकर उशाला आणून ठेवतात. महाराज काही उपयोग आहे का तेव्हा. महाराज असतं त्या ठिकाणी श्रीहरी म्हणून आले, सावध होय, तुला वाटत असेल माझी बायको आहे, माझे असते मुलं, पुन्हा माझे शेजारी पाजारी, माझे असते युवाई जावाई, माझ्यापाशी इतका पैसा आल्यानंतर माझं असतं हित करतील, कोणी नाही महाराज कोणाचं, फक्त पैशाचं असतं त्या ठिकाणी. एकच जगामध्ये नातं असे, कोणतं, आईचं नातं महाराज असे. आईचं मुलं म्हणतील पप्पा कामाला येताना माझ्यासाठी काय खाण्यासाठी आणलं, बायको म्हणेल बाळा मालक किती कमीलं, आणि पुन्हा महाराज असतं त्या ठिकाणी बाप म्हणेल किती सासविलं. पण एकच नातं असेल की आई म्हणेल बाळा दिवसभरात काही खाल्लं का. महाराज ह्याच्या व्यतिरिक्त असतं नातं कोणतंच नाही, फक्त आईचंच नातं असतं पोटाला जपणारे, याच्या पलीकडे कोणतंच नातं नाही. कोणी म्हणतो किती कमीलं, कोणी म्हणतो किती गोळा केलं, कोणी म्हणतो किती बॅलन्स आहे, पण कोणीच म्हणत नाही तुम्ही भाकर खाल्ली का. आणि एकदा आई गेली ना महाराज जीवनातून, मग तर काहीच महाराज असतं खरं नाहीये. म्हणून हे म्हणाले सावध होय, तुला चान्स आहे, तू काय कर, आपलं हित असतं करून घे, लेकरा बाळांचं कुणाचंही काहीच असतं महाराज असतं बघू नको. कोणी तुला असतं अंतकाळीला संगती येणार नाही, आणि तुला असतं कोणीही त्या पाशातून असतं सोडवणार नाही. म्हणून असतं हातपाय चलतात का तो तोरुक असतं कीर्तन करून घे, खिशा
खिशामध्ये पैसा आहे तर अन्नदानाला सप्त्यामध्ये पटी दे, अन्नदान कर. महाराज असतं तुझ्या हाताने तेच तुझ्या सोबत असतं येणार आहे, बाकीचं कोणीच नाही. म्हणणं असतं श्री हरीचं मला सुराला येऊ लागलो. जोवरी असे अंत साधना तत्काळ भजती प्रेम करून अर्थ सरता आज्ञेची उल्लंघन क्षणा माझी तेची. महाराज हे लेकरं बाळ हे ऐक ना, श्री हरी म्हणतात तुझ्या नावानं असतं त्या ठिकाणी 4-5 एकर खंडन फिडन आले म्हणून तुला म्हणते दादा पप्पा बाबा मामा सर्व महाराज असतं लागतील लावतील. आणि जेव्हा तू कमवायचं सोडून दिलं सर घरी बसलास ना, म्हातारी सुद्धा म्हणते खर मेल्यावरच बरं महाराज असतं थुंकून घर येणं असतं त्या ठिकाणी नासून टाकलं. बाबा तुझे हातपाय चलते कमी तूस म्हणून तुला समजून वरवर असतं त्या ठिकाणी करतात. आणि खरंच महाराज असतं आता किती जणाला असतं त्या ठिकाणी तुम्हाला युग आलं बघतो महाराज म्हातारे कुतारे कुणी आपली दिसते सहज मनात मनात विचार येतो महाराज किती लेकरा बाळासाठी केलं आणि आज असताना कशी आहे महाराज. आता काय सांगावं ती म्हणलं पुन्हा कसं आहे महाराज असतं व्यासपीठे एखादी गोष्ट बोललो तर महाराजाला जास्त कळायलंय का, आपण आपलं बघावलं कोणाला काय. महाराज विचार करा प्रत्येकाला आज मी असतं त्या ठिकाणी चलता फिरता असे बरेचसे लोक दिसतात की मयात महाराज असतं जन्मामध्ये द्यायला मी कवाच भागवतामध्ये बघितलं नाही, कधीच असतं त्या ठिकाणी कोण्या पंक्तीमध्ये वाढताना बघितलं नाही महाराज. पण त्याचं कानावरती येतो त्याची परिस्थिती आज अशी चालायली. मग काय उपयोग महाराज असतं श्री हरी सुद्धा सांगतात आणि आपण सुद्धा डोळ्याला असताना त्या ठिकाणी बघतो महाराज असतं खरं मनुष्याला असतं त्या ठिकाणी कोणतं हे हरिनाम आहे. आणि महाराज असतं आणखी एक तुम्हाला असतं त्या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो महाराज कधी असतं त्या ठिकाणी साधू संतांचं चरित्र असतं ऐका, भगवंताचं चरित्र असतं जरूर ऐका महाराज असतं. काय ऐका हे चरित्र ऐकल्यानं देवाची गोडी लागते. त्या भगवंताची चरित्र ऐकल्यानंतरच या भगवंताचं असतं स्वरूपाचं ज्ञान होतं आणि त्याच्या भक्तीला महाराज असतं त्या ठिकाणी लागतं. विचार करा तुम्हाला एक महाराज असतं सोपी गोष्ट असतं सांगतो. लोक म्हणतात असं कसं असतं होतं नुसतं भगवंताचं असतं चरित्र ऐकल्यानं काय होतं, चरित्र ऐकल्यानं हृदयामध्ये प्रेम जागृत होतं आणि प्रेम जागृत झाल्यानंतर तो भगवंत आपला सांग करावसा वाटतो. महाराज विचार करा ज्यावेळेस असतं हो द्या महाराज असतं 2-5 मिनिटं असतं त्या ठिकाणी एक विषय महाराज असतं त्या ठिकाणी रुक्मिणी माता असतं त्या ठिकाणी स्वयंवर करायचं होतं त्यावेळेस असतं श्रीकृष्णाचं काहीच नव्हतं ना महाराज, कुठं कृष्ण कुठं असतं रुक्मिणी माता. पण महाराज असतं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु आणि कोण भीमक राजा ज्यावेळेस बोलत होते का बोलत होते आपली स्त्री कन्या उपवर झाली हिचं लग्न करावं लागतं तेव्हा वशिष्ठ ऋषी गुरुनं कोणाचं असलं त्या ठिकाणी कृष्णाचं वर्णन असलं त्या ठिकाणी केलं. कृष्ण असा आहे, कृष्ण दिसायला असा आहे, कृष्णाने एवढे एवढे काम केले, कृष्ण भक्ताचा वत्सल आहे, सौंगडी संघ असलेले घेतले, गोकुळामध्ये राहिला, गोवर्धन उचलला, कित्येक राक्षस असलं मारले आणि हे गपचिप कोण ऐकत होत्या रुक्मिणी असतं ऐकत होती. रुक्मिणीने हे महाराज असतं त्या ठिकाणी ऐकलं तेव्हाच असतं आपलं सर्वस्व त्या भगवंताला अर्पण केलं. कृष्ण नवरा नवरी मी आणि दुसरा कोण शिशुपाळ नवरा नवरी मी तेव्हा असतं त्या ठिकाणी कोण रुक्मिणी असतं बोलले होत्या. कशामुळे गुरुच्या मुखामधून त्या असताना श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलं, त्याचे पराक्रम ऐकले, त्याची लीला ऐकली ना म्हणून महाराज असं रुक्मिणीच्या मनामध्ये असतं भगवंताविषयी प्रेम जागृत झालं आणि खून पटली आणि त्यामुळे असतं त्या ठिकाणी ब्राह्मणाविषयी पत्र लिहून महाराज असतं दिलं. मग सर्व कार्यभाग असतं त्या ठिकाणी झाला आणि भगवंत सुद्धा त्या भक्तासाठी असतं त्या ठिकाणी आले. अशा रीतीने असतं कोण श्री हरी विष्णू सांगू लागले की सर्व सोडून दे अंतकाळीला कोणी नाहीये त्या भगवंताला शरण जा. याकरिता कोणी कोणाचे नसे सर्व अर्थ स्वाधीन असे जीवाहुनी प्रिय काही नसे सत्य जाणतेंद्रा अर्थ देऊनी वाचविती प्राणा हे न घडे तरी देऊना आपले जीवित रक्षिती यत्ने करून बुद्धिमान पुरुष जय. हो महाराज असले त्या ठिकाणी सांगतात महाराज एकदा असल्या बाजावर झोपण्याची वेळ आली की महाराज काय उपयोग नाही, कित्येक पैसे कोट्यावधी असताना कमवले उशाला गाठोडे महाराज आणि अंतकालीनचा वेळ आला कोण वाचविणार आहे महाराज. एक स्वयं सुद्धा विकत असताना भेटत नाही, काही उपयोग नाही महाराज.
वडिलांना आमच्यासाठी म्हणून म्हणलाय महाराज, किती पैसा असला ना आणि किती मला धन असलं ना, किती नातेगुंते असले ना, तरी या जीवनामधला एक क्षण सुद्धा विकत असताना घेता येत नाही किंवा प्राण वाचवता येत नाही. आणि ज्याला कोणाला हित करायचंय ना, तर महाराज असले तो त्या भक्ती पंथाला असताना लागतो, त्या भगवंताचं नाव घेतो आणि आपलं जीवन असताना सार्थक असताना त्या ठिकाणी करतो. असं म्हणणं असताना त्या ठिकाणी आमच्या श्रीहरी विष्णूचं मला सुराला येऊ लागलं. जीवाहुनी प्रिय नसे जाण म्हणून यज्ञ करावे रक्षण, व्यर्थ आकरणी काय म्हणून जगी निंद्य होई. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले की महाराज असताना जीवाहून प्रिय असताना त्या ठिकाणी काहीच नाही. महाराज असताना आता मी बघा, कोणी म्हणत असेल मग ह्याच्यावर लय जीव आहे, मग त्याच्यावर लय जीव आहे. खरं सांग का, आपल्या असताना शरीरासारखा आणि आपल्या जीवासारखं प्रेम कोणालाच कोणावरती नाही. महाराज विचार करा, एखाद्या घरामध्ये समजा एक असणारा बाप आहे, त्याला असणारा एक मुलगा आहे. मुलासाठी असणारा तो कित्येक पैसा असणारा त्या ठिकाणी खर्च करेल. महाराज खर्च करेल पैसा, पण आपला जीव असतो मुलासाठी जाऊ देणार नाही. आधी प्रेम महाराज असतो मनुष्य घरादारावरती करतो, पुन्हा पैशावरती करतो, पुन्हा लेकरा बाळावरती असताना करतो. पण जसजशी जीवावरती वेळ येईल ना, तेव्हा असताना आपला पाय सुद्धा, पायावर सुद्धा, आपल्या देहावरती आपल्या गुढी महाराज, आपलं प्रेम आपल्या देहावरती कौरुक जोरूक जीवावरती येत नाही तोडू. आणि एकदा जीवावरती आलं ना, कोणी म्हणू द्या तुमच्या पायाला असतं खाऊन झालं, डॉक्टरने सांगू द्या आणि हे नासू आहे, तुम्हाला गुडघ्यापासून पाय तोडावं लागतं. आणि नाही जर तोडला तर एका वर्षात तुम्हाला बाहेर काढावं लागतं. महाराज ती पाय गुडघ्यापासून काढतंय का नाही काढतंय, आधी हातापायावर प्रेम केलं, किती दंडाने घासत होता, पण ते पाय जर याच्या जीवावर उठला तर आपला पाय कापून टाकायला असतं त्या ठिकाणी महाराज असतरी भेट नाही. म्हणते पाय गेला तर गेला, पण जीव तो वाचायला ना, असं महाराज असतं त्या ठिकाणी कार्य. आणि या जीवासाठीच माणसानं असतं करावं. हा जीव आलाय कुठून, तिथंच असताना त्या ठिकाणी गेला पाहिजे. यमपुरीला न जाता त्या भगवंतापासून आला ना, भगवंतापाशीच असताना गेला पाहिजे. हे असतं ज्ञानाचे महाराज असतं कार्य, आणि तेच कार्य असतं करावं. श्रीहरी बोलतात, व्यर्थ मारिले काही ब्राह्मण जगती पिढीने वेद करुणा, हे जिंकलो नाशक करावयाचे कारण जाणून केले. महाराज असतं तो म्हणतो त्या मार्तंडा संघ माझा असतं कोणतंच वैर नाही. मार्तंडाचं असतं काही जाणीत केलं नाही. मार्तंड माया बरोबर उगच युद्ध करण्यासाठी आले. इंद्राचा काय बार घेऊन, अरे बाबा डोळे उघड, उगच याला ते काय फुकट नाही. तो कार्य काय केले, त्या भगवंतानं सर्व निर्माण केलेलं आहे. आणि गायीची ब्राह्मणाची त्या भगवंताला असतं त्या ठिकाणी आवड आहे. आणि त्या गायीला आणि ब्राह्मणाला त्रास देण्याचं काम तू असतं केलंस, हरी भक्ताला छळण्याचं काम तू का असतं केलंस. म्हणून असतं ही आज वेळ असतं त्या ठिकाणी आली आहे. कोणाचं श्रीहरीचं म्हणणं मला सुराला येऊ लागलं. हा अपराध तुझे चित्ती स्मरत नसेल तुझ प्रती, अद्यापि कशी झाली भ्रांती नसुचे काही तुझ लागी. महाराज असतील त्या ठिकाणी काय म्हणतो, माणूस असतो मद असतो, माणसाला मद, बळाचा मद, धनाचा मद, ज्ञानाचा मद, हे मद असते. आणि ह्या मदामध्ये केलेली पापत का ते माणसाला दिसत नाही. रामायण सांगणाऱ्या मोठ्या कथाकारांना असताना त्या ठिकाणी लहान सण पाप केली ना, ते मध्ये धुवून जाते. अरे कह्याचे धुवून जातात भल्या माणसा. जरी कथा सांगू लागला तरी महाराज पाप फेडावं लागतं, आणि जरी कथा ऐकू लागला तरी पाप केलं फेडावंच लागतं. महाराज कोणीही असो, आणि विशेष करून या व्यासपीठावरती बसून जर महाराज पाप करत असेल ना, तर दोन गुणानं. महाराज नुसत्या काठीनं असतं त्या ठिकाणी जी पोथीला जात नाही का, त्याला नुसत्या काठीने माहित असेल, नुसत्या काठीनं. आणि जे महाराज असतं इथं बसून पाप करते ना, त्याला कोलदांडा घालून हाते, कोलदांडा घालून. माहित ना महाराज कोलदांडा कसा असतो तो. म्हणून महाराज असतो त्या ठिकाणी ज्याला ज्ञान नाही त्याने जर थोडं नकळत पाप केलं तर तेवढं पाप लागत नाही. पण ज्याला ज्ञान आहे विषयामध्ये काय होतं, विषयानं काय होतं, परधनानं काय होतं, हे सर्व दुसऱ्याला सांगणार आहे. आणि त्याने जर केलं तर महाराज किती पाप होईल. मग देव त्याला कसं सोडेल. महाराज कोलदांडा आहे का नाही. मग तसं असतं त्या ठिकाणी कार्य होतं. कोण आमच्या असतं, भगवंत महाराज असतं मल्लासुराला असतं त्या ठिकाणी सांगू लागले की बाबा तुला मद असता झाला आणि तू केलेले पाप तू विसरून असतं त्या ठिकाणी गेलास. आणि त्या मार्तंडाला म्हणतो की मी त्यांचं काहीच केलं नाही असं म्हणणं असतं आमच्या. कोणाचं श्रीहरीचं त्या असतं, कोणाला
मल्लासुराला येऊ लागलं. हे सकळ नीतिशास्त्र जाण तुझा स्वमते करुणा, तुझा प्राज्ञ विचक्षण तुझा नसे दैतेंद्रा. महाराज असले त्या ठिकाणी बोलले तुला जास्त सांगायचं काय काम नाही. आता महाराज कीर्तन सांगणाऱ्याला, कथा सांगणाऱ्याला अशा पाप पुण्याच्या गोष्टी सांगा वाटतात साधारण माणसाला. साधारण नव्हते श्री हरी विष्णू, पण म्हणले तू सुज्ञस, तुला देवा धर्मातलं ज्ञान आहे, तुला त्या ठिकाणी वेदांचं असतं, त्या ठिकाणी बरंच ज्ञान तुला त्या ठिकाणी, तुला जास्त सांगण्याची गरज नाही. तुला काय हिताचं काय अनहिताचं तुला असतं माहित आहे, असं म्हणणं असतं हरीचं येऊ लागलं. तरी ऐकसी वटचे उत्तर, जे वर्तती अविचारे, पतंग वृत्ती निर्धारे, भस्म होती सुकुळा. बरं जाऊ दे बोललेले असते त्या ठिकाणी. आता शेवटचं सांगतो, जे आपल्या मनानं असतं त्या ठिकाणी कार्य करते, मधामध्ये कार्य करते ना, तसं होईल बोललेले. एक मोठा असताना दिवा आहे आणि पाऊस पडल्या पडल्या कशा पापड्या निघतात आणि त्या पापड्या त्या दिवा जाऊन पडतात का, तसं कार्य असतं त्या ठिकाणी होतं. मी जास्त काही सांगणार नाही, ऐकू वाटलं ऐक, नाही तर नको ऐकू. याचा संदेह न धरावा दैत्यपती, माझी वचन अहोरीती निश्चिती. शिवशस्त्रे तुझ्या अंती, मृत्यू नेमिला जाणावा. तुला ऐकायचं ऐक, नको ऐकू. मला काय करायचं, माझं सांगायचं काम होतं. मला अस्त्र मार्तंडाने धाडलं होतं, मी अस्त्र त्या ठिकाणी सांगितलं, आणि तू जर माझं नाही ऐकलं ना, तर त्या शिवाच्या अस्त्राने जे काही शस्त्र असतात ना, ते तुझी वाट बघूनच ते तू अस्त्र निश्चित घात करतील. ऐकून विष्णूचे वचन मल्ल हास्य करी अठासे करुणा, मने ऐक सभा नायका जाण, प्रतिज्ञे उत्तर माझे महाराज असते त्या ठिकाणी काय बोलले श्री हरीनं पुढे सांगून बघितलं बरं का. नाही नाही नाही, महाराज असते त्या ठिकाणी खळाला चांगलं सांगितलेलं पटतच नाही. पुन्हा अस्त्र श्री हरीला म्हणलेला, मी अस्त्र प्रतिज्ञा घेतो, माझ्या अस्त्र प्रतिज्ञेचे वचन अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी ऐका. हे स्वामी मधुसूदना, तू नीतिशास्त्र ज्ञाता जाना, शुरास मरण अमर अमृता समान सत्य जान स्वामिया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्याला ज्ञान आहे का महाराज, आणि ज्याला अर्धवट ज्ञान आहे का, ते खरे ज्ञानच ऐकतच नाही हो. त्याला काय त्याच्या मनामध्ये एकच फिट बसलेलं असतं की महाराज आम्ही सुद्धा पोथीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी ऐकलं की महाराज अस्त्र त्या ठिकाणी हृदय जर लावलं ना, तर महाराज व्यासपीठावर बसलेल्या माणसानं जर ऐकणाऱ्यांच्या हृदयाला हृदय लावलं तर काय होतं, ह्या हृदयाला ते हृदय पवित्र होतं म्हणून. असं अस्त्र त्या ठिकाणी सांगणं असतं का, कामून सांगतं हे, याच्यापाशी ज्ञान आहे ना. आणि कसं ज्ञान आहे, दुसऱ्याला फसवण्याचं अस्त्र त्या ठिकाणी ज्ञान आहे. तसा हा असताना कोण मल्लासूर होता. मल्लासूर काय म्हणला, महाराज तुम्ही इतकं मला अस्त्र भगवंता तुम्ही सांगायला, पण मी एक वीर आहे, मी राक्षस कुळामध्ये अस्त्र जन्माला आलो, आणि तुम्ही इतकं सांगून काय, आणि युद्धभूमी जर आम्ही सोडून अस्त्र पळालो तर लांछन आहे. त्या अस्त्र दैत्य कुळामध्ये जन्माला येऊन जर नाव ठेवून घ्यावं लागत असलं तर काय कामाचं नाही. म्हणला महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझी प्रतिज्ञा आहे का, मी नाव ठेवून घेणार नाही म्हणणं मला असुराचं येऊ लागलं. म्या त्रिलोक्याचे अधिपत्य केले, इंद्रास दास करून ठेविले, आपले भुजबळे वसू धेस भोगिले, निज प्रतापे करून. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं झालं, हे घरात आपल्या घरातल्या व्यवहारासारखं बरं का महाराज अस्त्र या ठिकाणी. महाराजांना अस्त्र त्या ठिकाणी काय सांगितलं, ज्यावेळेस आपली बिकटी मिळेल ना, आणि पोरगी एकदा उरफाट बोलून ना, बापानं कसला एका छातात टाकून द्या. महाराज अस्त्र ते बाप काय म्हणाला, एकदम हे काय म्हणाले, मल्लासूर अस्त्र काय म्हणाला, श्री हरी विष्णू काय म्हणाले, बाबा नादाला लागू नको जीवानी जाशी. पण हे काय म्हणतंय, नाही नाही मग तसं नाही. आता एखादं मात्र तसंच म्हणतंय ना, पोरग जरासं गपची बसा म्हणजे घर सोडून राग जाते, काय करते शान माणूस येते, बाबा गपची बसा झालं, पोरग म्हणलं करू द्या. नाही नाही म्हणते, मह्या जीवानं काय नव्हतं, मह्या म्हातारीने गौऱ्या गोळा करू करू घर धरकुले 4 एकर वरल्याकडे घेतले, आणि पोरग मला असं म्हणाले, अशी गती याची झाली. ते म्हणाले ह्या भुजानं मी त्रिलोक्याचं राज्य अस्त्र जिंकलं, इंद्र अस्त्र त्या ठिकाणी कामारी केलाय, एवढा पराक्रम अस्त्र त्या ठिकाणी माझा आहे. तो मी मल्लासूर भय करून शिवास जाऊ शरण, स्त्रिया सहित पाताळी राहून काळ जन्माचे. हे शक्यच नाही म्हणून आपले जण होतच नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कमी नावा माणूस म्हणतं का नाही, असं तू सुद्धा अस्त्र मल्लासूर तसंच म्हणला नाही नाही म्हणला आपल्या जण हे जमणार
तरी या जीवित्वास धिक्कारासो देह याच क्षणी नासो माझी या कुळास हा दाग नसो हेची देई मधुसूदना. भगवंता माझी असलेली एक केवलवाणी मागणी असतं तुम्हाला असं जर मला करावं लागत असलं मला पृथ्वी सोडून पाताळामध्ये लेकरू मला घेऊन जायची जर वेळ असते त्या ठिकाणी आली ना तर धिक्कार माझा असतं त्या ठिकाणी आलो माझ्या असतं कुळाला महाराज लांछन असतं त्या ठिकाणी लागलं एवढंच तुम्ही भगवंता होऊ देऊ नका माझ्या कुळाला मला असतं लांछन त्या ठिकाणी लागू देऊ नका म्हणतात. पाताळी राहून अशी वेळातनी करुणा स्त्रियात वैसोनी वाचू प्राण स्त्रिया शोक करतील दारुण देवी श्रवणी परिसावे. हो महाराज असतं तुम्ही त्या ठिकाणी मला म्हणतात की बायका लेकरे घ्या असतं पाताळामध्ये जाऊन असतं तुम्ही राहा मग बायामध्ये जाऊन असतं मी त्या ठिकाणी राहायचं आणि बाया असतं त्या ठिकाणी म्हणतात काय त्या भगवंताबरोबर युद्ध करायचं सोडून दिलं आणि काय बायामध्ये येऊन असतं बसलात आणि हे जर बाया तसं बोलू लागल्या ना या स्त्रिया तसं बोलू लागल्या ना आपले कान ऐकणार नाही भगवंता मी ऐकून घेणार नाही असा मल्लासूर बोलू लागला. मी जरी कल्पावरी वाचल तरी अंती मरावे लागेल चंद्रार्कन जिंकवेल मृत्यूने ऐसा न देखो कोणी. हो महाराज असते त्या ठिकाणी खरं ज्ञान सुद्धा याला अस्त्र होतं आणि मागून मी राक्षस महाराज असते त्या ठिकाणी गेले ना त्याचे वेगळे प्रकारे बरोबरच आहे महाराज असतो त्या ठिकाणी तो काय म्हणलेला उपजला तो नाशे तो पुनरुपी दिसे महाराज म्हणला जो कोणी जन्माला आला ना तू एक दिवस मरणारच आहे आणि मी जरी तुला युद्ध सोडून पाताळामध्ये गेलो तर किती एक कल्पभर जिवंत राहील बरं 1.5 कल्प राहील ना 2 कल्प राहील पण एक दिवस मरावं लागणार आहे ना मरावं लागणार आहे हे निश्चित आहे. मग इथं सोडून तिथं जाऊन किती दिवस जगून काय उपयोग आहे लहान चिंत लागत नाही ना मरणा भेन पळाला आणि तिकडे जाऊन बसला महाराज असतं हे मला असतं त्या ठिकाणी नकोय चंद्र अमृताने जास्त दिवस कोणी जगत नाहीये असं म्हणणं असतं त्या ठिकाणी काय बोलू लागलं या मला सुद्धा असतं त्या ठिकाणी बोलू लागला. कीर्तिवंत पुरुष निमाला तो चंद्र सूर्य आहे तोवर वाचला दोष न लावी सुकुळा तोची माझा जाणी जय. हो महाराज असतं त्या ठिकाणी बोललाले ते वाचून काहीच महाराज असतं त्या ठिकाणी नाहीये पण डाग असतं त्या ठिकाणी लागायलाय पण एकदा जर का रणभूमीमध्ये युद्ध करताना जर महाराज असतं मनुष्य किंवा प्राणी असतं त्या ठिकाणी मेला ना तर त्याचे चंद्र सूर्य जोपर्यंत तो रुख असतं नाव त्या ठिकाणी राहतं पण महाराज असतं माझंही तसंच होईल मी प्राण त्याग करेन चंद्र सूर्य तोपर्यंत माझी नाव असतं त्या ठिकाणी राहील पण कुणाला डागा असतं मी लावून घेणार नाही भगवंता म्हणणं असतं मल्हारीचं येऊ लागलं. तैसा मी मित्रा नसे लक्ष्मीपती पाहिरणी मारीन पशुपती याची की जय भ्रांती प्रीती अज्ञाय करुणी बोलत असे. हो महाराज असते त्या ठिकाणी काय बोललेले त्या परीने मी असते त्या ठिकाणी वागणार नाही करणार नाही मला जे असतं बरं वाटतं का तेच मी असतं करीन भगवंता तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगितलं मला काय राग असतं त्याबद्दल नाही म्हणून म्हणालो झालेली सेवा असते काय करू स्त्रीचरणी असतं अर्पण करू आणि उर्वरित कथाभाग असतं त्या ठिकाणी उदिच्याला असतं घेऊ. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते शिव हर 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 Itu sempat